नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत MSCIT कोर्समधील आपल्याला विंडोज 10 या चॅप्टरचे सर्व क्वेश्चन्स आपण आज पाहणार आहोत। तर याच्या अगोदर मी MS वर्ड, MS एक्सेल, MS पॉवरपॉइंट, आउटलुक आणि इंटरनेटचे सुद्धा क्वेश्चन या चॅनलवर मी अपलोड केलेले आहे आणि त्यानंतर आपण आज पाहणार आहोत विंडोज 10 चे क्वेश्चन। तर चला करूया आपल्या व्हिडिओला सुरू। चॅनलवर जर तुम्ही नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि जर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे। तर बघा पहिला क्वेश्चन, सपोर्ट फोल्डरमधील abc.bmp फाईल कॉपी करा म्हणते आणि होममधल्या इंडेक्स फोल्डरमध्ये ते पेस्ट करायचं आहे। तर बघा आपल्याला विंडोज 10 मध्ये आपल्याला एखादी फाईल एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी कशा प्रकारे घेऊन जायची आहे, कॉपी कशा प्रकारे करायची आहे त्या फाईलची, त्यानंतर मूव कशा प्रकारे करायचा, तिला रिनेम कशा प्रकारे करायचा आहे, त्यानंतर तिला डिलीट कशा प्रकारे करायचं आहे, त्यानंतर तिची प्रॉपर्टीज कशी चेक करायची आहे, या प्रकारचे सर्व क्वेश्चन्स आपण या चॅप्टरमध्ये पाहणार आहोत। तर संपूर्ण क्वेश्चन पाहून घ्या। तर बघा पहिला क्वेश्चन, सपोर्ट फोल्डरमधील abc.bmp म्हटलेलं आहे। तर हे .bmp हे एक्सटेन्शन कशाचं आहे, बिटमॅप इमेजचं आहे। तर फाईल कॉपी करा म्हणते आणि होममधल्या इंडेक्स फोल्डरमध्ये ते पेस्ट करा म्हणत आहे। तर कशातून सांगत आहे, सपोर्ट फोल्डरमधून। तर सपोर्ट फोल्डरमध्ये जा, त्यानंतर abc.bmp फाईल इथं दिलेली आहे त्या फाईलला सिलेक्शन करा, राईट क्लिक करायचं आहे त्याच्यावरच आणि इथून तिला कॉपी करून घ्या। कॉपी केल्यानंतर कुठं न्यायचं आहे तिला, होममधल्या इंडेक्स फोल्डरमध्ये। तर होममध्ये जायचं आहे। आता बघा इथं होम फोल्डर दिलेलं नाही, तर त्यासाठी एक स्टेप इथून बॅकमध्ये जायचं आहे। बॅकमध्ये जा, बॅकवर गेल्यानंतर बघा इथे होम फोल्डर दिलेलं आहे। तर होम फोल्डरमध्ये जायचं आहे, डबल क्लिक करून। तुम्ही डबल क्लिक केलं तर ते ओपन होते किंवा राईट क्लिक करून इथंही ओपनचा ऑप्शन येते, तसंही केलं तर चालेल किंवा डबल क्लिक केलं तरी चालेल। त्यामधलं बघा होममधलं इंडेक्स म्हणत आहे, ओपन करायचं। होममधल्या इंडेक्सला ओपन करायचं अशा प्रकारे। त्यानंतर कुठेही राईट क्लिक करा आणि त्यानंतर इथून पेस्ट करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा। त्यानंतर 2 नंबरचा क्वेश्चन पहा, हिंदुस्तान फोल्डर कॉपी करा आणि टाटा फोल्डरमध्ये पेस्ट करा म्हणत आहे। तर हिंदुस्तान फोल्डरला कॉपी करा म्हणत आहे। तर हिंदुस्तान फोल्डरला कॉपी करण्यासाठी या फाईलला फोल्डरला सिलेक्शन करून घ्यायचं आहे, राईट क्लिक करा तिथे आणि माऊसच्या मदतीने राईट क्लिक करून आपल्याला इथे कॉपी करून घ्यायचं आहे। कॉपी केल्यानंतर कुठं पेस्ट करा म्हणतात, टाटा फोल्डरमध्ये। तर टाटा फोल्डरला डबल क्लिक करून ओपन करायचं आहे आणि कुठेही राईट क्लिक करून आपल्याला ते पेस्ट करायचं आहे। तर किंवा कॉपी Ctrl+V ने सुद्धा पेस्ट होते आणि Ctrl+C ने सुद्धा कॉपी होते। तर अशाही प्रकारचे शॉर्टकट की जरी वापरले तरी चालेल आणि त्यानंतर सबमिट करा। पुढचा क्वेश्चन, वेब फोल्डरमधून याहू फाईल होममध्ये कॉपी करा म्हणत आहे। तर कशातून म्हणत आहे, पहिले लक्षात घ्यायचं आहे का कोणत्या फोल्डरमधून आपल्याला कोणती फाईल कोणत्या फोल्डरमध्ये न्यायची आहे, व्यवस्थित पाहून घ्या। इथे वेब फोल्डरमधून म्हणत आहे तर वेब फोल्डरमध्ये जायचं आहे, याहू फाईलला सिलेक्शन करा, राईट क्लिक करून घ्यायचं आहे, त्यानंतर इथून तिला कॉपी करून घ्या। बघा कॉपी झाली याहू फाईल आणि कशातनी पेस्ट करायचं आहे, कशात न्यायचं आहे तिला, होम फोल्डरमध्ये। तर होम फोल्डर एक स्टेप बॅकमध्ये आहे, तर इथे बॅकवर क्लिक करा, होम फोल्डरला डबल क्लिक करून ओपन करायचं आहे आणि इथे कुठेही राईट क्लिक करून आपल्याला फाईल ती पेस्ट करायची आहे आणि मग आपलं उत्तर सबमिट करा। त्यानंतर बघा सपोर्ट फोल्डरमधून सर्व टेक्स्ट डॉक्युमेंट सपोर्टमधल्या डिफॉल्ट येथे कॉपी करा म्हणत आहे। तर सपोर्ट फोल्डरमधून म्हणत आहे तर सपोर्ट फोल्डरमध्ये जा। आता याच्यामध्ये बघा आपल्याला सर्व टेक्स्ट डॉक्युमेंट, आता टेक्स्ट डॉक्युमेंट कोणकोणते आहे बघा, याच्यातनी जे वर्डच्या फाईलमध्ये बनवलेलं आहे तेच एक टेक्स्ट डॉक्युमेंट आहे। .jpg हे पिक्चरचं एक्सटेन्शन आहे, .pptx हे पॉवरपॉईंट प्रेझेंटेशनचं आहे आणि वरचं जे आहे ते डिफॉल्ट जे आहे ते फोल्डर आहे। तर म्हणून एकच फाईल याच्यातनी दिलेली आहे डॉक्युमेंटची, तिला सिलेक्शन करून घ्या, राईट क्लिक करायचं आहे आणि तिला इथून कॉपी करा आणि कॉपी करून आपल्याला कुठं न्यायचं आहे, सपोर्टमध्ये डिफॉल्ट येते। ऑलरेडी आपण सपोर्टमध्येच आहोत, त्यामधले डिफॉल्टला ओपन करा आणि ते कुठेही राईट क्लिक करून आपल्याला ती फाईल पेस्ट करायची आहे अशा प्रकारे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा। पुढचा क्वेश्चन पहा, इमेज फोल्डरमधून सर्व JPG फाईल इमेजमधल्या बिटमॅप येथे कॉपी करा म्हणत आहे। तर कशातून म्हणत आहे, इमेज फोल्डरमधून म्हणत आहे। तर इमेज फोल्डरमध्ये जा, त्यानंतर बघा याच्यातून सर्व JPG फाईल म्हणत आहे। तर पहिले पाहून घ्या एक्सटेन्शन काय आहे, कोणत्याही फाईलचं एक्सटेन्शन चेक करण्यासाठी बघा त्या फाईलवर कर्सर ठेवा आणि ते बघा आपल्याला .bmp फाईल किंवा याच्यातही आपल्याला शो होते आयटम टाईप JPG फाईल आहे, त्यानंतर इथे BMP फाईल आहे किंवा तुम्ही राईट क्लिक करून प्रॉपर्टीजमधून सुद्धा चेक करू शकता का ते फाईल कोणत्या प्रकारची आहे। बघा इथे दिलेलं आहे BMP फाईल
तर हे बिटमॅप इमेजची फाईल आहे, अशा प्रकारे आपण ओळखू शकतो। तर बघा याच्यातल्या फक्त आपल्याला जेपीजी फाईलच कॉपी करायची आहे। तर जेपीजी फाईलला सिलेक्शन करा, राईट क्लिक करायचं आहे आणि इथून तिला कॉपी करून घ्या आणि कॉपी केल्यानंतर आपल्याला कुठं न्यायचं आहे तिला, इमेजमधल्या बिटमॅप येते। ऑलरेडी आपण इमेज फोल्डरमध्येच आहोत, त्यामधलं बिटमॅपला ओपन करा आणि ते कुठेही राईट क्लिक करून आपल्याला पेस्ट करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा। पुढचा क्वेश्चन्स लावा। इमेज फोल्डरमधून सर्व बिटमॅप फाईल इमेजमधल्या बिटमॅप येथे कॉपी करा म्हणत आहे। तर इमेज फोल्डरमधून म्हणत आहे, तर इमेज फोल्डरमध्ये जा। याच्यातनी एकच किती दिलेलं आहे बिटमॅप फाईल, याच्यातनी एकच फाईल दिलेली आहे। बघा इथे .bmp दिलेला आहे, जेपीजी आहे, जेपीजी आहे। तर एकच बिटमॅपची फाईल आहे, तिला सिलेक्शन करून घ्या, राईट क्लिक करायचं आहे आणि इथून तिला कॉपी करा आणि कुठे न्यायचं आहे, इमेजमधल्या बिटमॅप येते। ऑलरेडी आपण इमेज फोल्डरमध्येच आहोत, त्यामध्ये बिटमॅपला ओपन करा आणि ते कुठेही राईट क्लिक करून आपल्याला पेस्ट करायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा। नेक्स्ट, हार्डवेअर फोल्डरमधून हेडफोन .bmp फाईल होममधल्या इंडेक्समध्ये कॉपी करा म्हणत आहे। तर कशातून म्हणत आहे, हार्डवेअर फोल्डरमधून म्हणत आहे। तर हार्डवेअर फोल्डरमध्ये जायचं आहे, हेडफोन फाईलला सिलेक्शन करा आणि तिला कॉपी करायचं आहे, राईट क्लिक करा तिच्यावर आणि इथून तिला कॉपी करून घ्यायचं आहे। कॉपी केल्यानंतर कुठं पेस्ट करा म्हणते, होममधल्या इंडेक्समध्ये। तर एक स्टेप इथून बॅकमध्ये जा, इथं होम फोल्डर दिलेला आहे त्याला ओपन करा, इंडेक्स फोल्डर दिलेला आहे त्याला सुद्धा ओपन करायचं आहे आणि ते राईट क्लिक करून इथूनही पेस्ट करू शकतो किंवा इथंही पेस्टचा ऑप्शन दिलेला आहे किंवा Ctrl+V न सुद्धा तुम्ही पेस्ट करू शकता। कशाही प्रकारे केलं तरी काही प्रॉब्लेम नाही आणि त्यानंतर सबमिट करा। पुढचा क्वेश्चन, हार्डवेअर फोल्डरमधून कीबोर्ड फाईल होममधल्या इंडेक्समध्ये कॉपी करा म्हणत आहे। तर कशातून म्हणत आहे, हार्डवेअर फोल्डरमधून म्हणत आहे। तर हार्डवेअर फोल्डरमध्ये जा, कीबोर्ड फाईलला सिलेक्शन करायचं आहे, राईट क्लिक करा, राईट क्लिक केल्यानंतर इथून कॉपी करून घ्यायचं आहे, कॉपी करा आणि कुठे न्यायचं आहे, होममधल्या इंडेक्समध्ये। तर एक स्टेप इथून बॅकमध्ये जा, तर होम फोल्डर दिलेला आहे, होम फोल्डरला ओपन करा, त्यानंतर इंडेक्सला सुद्धा ओपन करायचं आहे आणि कुठेही राईट क्लिक करून आपल्याला ती फाईल पेस्ट करायची आहे आणि मग आपलं उत्तर सबमिट करा। त्यानंतर बघा, हार्डवेअर फोल्डरमधून माऊस फाईल होममधल्या इंडेक्समध्ये कॉपी करा म्हणत आहे। तर कशातून म्हणत आहे, हार्डवेअर फोल्डरमधून म्हणत आहे। तर हार्डवेअर फोल्डरमध्ये जायचं आहे, बघायचं एक्सटेन्शन .xlsx आहे, म्हणजेच ही फाईल एक्सेलची आहे, म्हणजेच ते एक्सेलचं एक्सटेन्शन आहे .xlsx। तुम्हाला विचारलं जाते ऑब्जेक्टिव्हमध्ये, तर XLSX हे मायक्रोसॉफ्ट एक्सेल वर्कशीटचं एक्सटेन्शन आहे। तर या फाईलला कॉपी करा म्हणत आहे, तर सिलेक्शन करून घ्या, राईट क्लिक करायचं आहे आणि इथून तिला कॉपी करा आणि कॉपी करून आपल्याला कुठे न्यायचं आहे, होममधल्या इंडेक्समध्ये। तर एक स्टेप इथून बॅकमध्ये जा, होम फोल्डर आहे त्याला ओपन करा, त्यानंतर इंडेक्सला सुद्धा ओपन करायचं आहे आणि कुठेही राईट क्लिक करून आपल्याला ते फाईल पेस्ट करायची आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा। नेक्स्ट, त्यानंतर बघा, हार्डवेअर फोल्डरमधून मॉनिटर PPTX फाईल होममधल्या इंडेक्समध्ये कॉपी करा म्हणत आहे। तर हार्डवेअर फोल्डरमधून म्हणत आहे, तर हार्डवेअर फोल्डरमध्ये जायचं आहे। याच्यातनी बघा मॉनिटर .pptx दिलेला आहे, म्हणजेच ही एक मायक्रोसॉफ्ट पॉवरपॉईंट प्रेझेंटेशनचं एक्सटेन्शन आहे .pptx। तुम्हाला ऑब्जेक्टिव्हमध्ये विचारलं जाते एक्सटेन्शन, तर व्यवस्थित लक्षात असू द्या। तर हे पॉवरपॉईंटचं एक्सटेन्शन आहे। तर या फाईलला सिलेक्शन करा, राईट क्लिक करायचं आहे आणि इथून कॉपी करून घ्या। सर्व क्वेश्चन्स कॉपीचेच आहे सुरुवातीचे, तर इथून कॉपी करून घ्या, कुठं पेस्ट करा म्हणते, होममधल्या इंडेक्समध्ये। तर एक स्टेप इथून बॅकमध्ये जा, होमला ओपन करा, इंडेक्सला सुद्धा ओपन करायचं आहे आणि कुठेही राईट क्लिक करून आपल्याला ती फाईल पेस्ट करायची आहे अशा प्रकारे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा। पुढचा क्वेश्चन पहा, हार्डवेअर फोल्डरमधून प्रिंटर डॉक्युमेंट फाईल होममधल्या इंडेक्समध्ये कॉपी करा म्हणत आहे। तर कशातून म्हणत आहे, हार्डवेअर फोल्डरमधून म्हणत आहे। तर हार्डवेअर फोल्डरमध्ये जायचं आहे, तर बघा इथे .docx दिलेला आहे। तर हे एक डॉक्युमेंटचं एक्सटेन्शन आहे, मायक्रोसॉफ्ट वर्ड डॉक्युमेंटचं एक्सटेन्शन आहे .docx, ठीक आहे। तर या फाईलला कॉपी करायचा आहे, तर राईट क्लिक करा आणि इथून त्याला कॉपी करून घ्यायचं आहे, सिलेक्शन करून घ्या, पहिले राईट क्लिक करा त्याच्यावर आणि इथून कॉपी करून घ्या। कॉपी झाली फाईल, कशातनी न्यायचं आहे, होममधल्या इंडेक्स फोल्डरमध्ये। तर एक स्टेप इथून बॅकमध्ये जा, होम फोल्डरला डबल क्लिक करून ओपन करायचं आहे, त्यानंतर इंडेक्स फोल्डरला सुद्धा डबल क्लिक करून ओपन करा आणि कुठेही राईट क्लिक करायचं आहे ते खाली जागेवर आणि त्यानंतर इथून पेस्ट करा
आणि मग आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. पुढचा क्वेश्चन, हार्डवेअर फोल्डरमधून हेडफोन डॉट BMP फाईल कलर मधल्या अदर फोल्डरमध्ये कॉपी करायचा आहे. तर बघा हे .bmp एक्सटेन्शन हे बिटमॅप इमेजचा आहे. तर कशातून म्हणताय, हार्डवेअर फोल्डरमधून म्हणताय, तर हार्डवेअर फोल्डरमध्ये जायचं आहे. त्यानंतर हेडफोन फाईलला सिलेक्शन करा, राईट क्लिक करायचं आहे आणि तिला इथून कॉपी करून घ्या. कॉपी केल्यानंतर कुठे न्यायचं आहे, कलरमधल्या अदर फोल्डरमध्ये. तर एक स्टेप इथून बॅकमध्ये जा, बॅकमध्ये जायचं आहे, कलरमध्ये जा, त्यानंतर अदरमध्ये जायचं आहे आणि कुठेही राईट क्लिक करून आपल्याला ते फाईल पेस्ट करायची आहे आणि मग आपलं उत्तर सबमिट करा. पुढचा क्वेश्चन पहा, हार्डवेअर फोल्डरमधून कीबोर्ड फाईल कलरमधल्या अदर फोल्डरमध्ये कॉपी करा म्हणत आहे. तर बघा कशातून म्हणत आहे, हार्डवेअर फोल्डरमधून म्हणत आहे. तर हार्डवेअर फोल्डरमध्ये जायचं आहे, डबल क्लिक करून ओपन करा त्याला आणि नंतर कोणती फाईल कॉपी करायची आहे, .txt. तर बघा हे एक्सटेन्शन कशाचं आहे, टेक्स्ट डॉक्युमेंटचं आहे. टेक्स्ट डॉक्युमेंट म्हटलं जाते याला, .txt, जे नोटपॅडमध्ये बनवले जाते. सिलेक्शन करायचं आहे, राईट क्लिक करा आणि इथून तिला कॉपी करून घ्यायचं आहे. कुठून यायचं आहे, कलरमधल्या अदरमध्ये. तर एक स्टेप बॅकमध्ये जा, कलरमध्ये जायचं आहे, त्यानंतर अदरमध्ये जा आणि कुठेही राईट क्लिक करून आपल्याला ती फाईल पेस्ट करायची आहे आणि मग आपलं उत्तर सबमिट करा. पुढचा क्वेश्चन, हार्डवेअर फोल्डरमधून माऊस फाईल कलरमधल्या अदरमध्ये कॉपी करा म्हणत आहे. तर कशातून म्हणत आहे, हार्डवेअर फोल्डरमधून म्हणत आहे. तर हार्डवेअर फोल्डरमध्ये जा, माऊस फाईलला सिलेक्शन करायचं आहे, राईट क्लिक करा आणि तिला इथून कॉपी करून घ्यायचं आहे आणि कॉपी करून कुठं पेस्ट करा म्हणते, कलरमधल्या अदरमध्ये. तर एक स्टेप इथून बॅकमध्ये जा, कलरमध्ये जायचं आहे, त्यानंतर अदरमध्ये जा आणि कुठेही राईट क्लिक करून खाली जागेवर पेस्ट करायचं आहे. तर सेम टू सेम कॉपी पेस्टचे क्वेश्चन्स अशाच प्रकारचे तुम्हाला फायनल एक्झाममध्ये विचारले जाते, MSCITच्या एक्झाममध्ये. तर अशाच प्रकारचं त्याला करायचं आहे. परंतु पाहून घ्या कोणत्या फाईलला कॉपी करायचं आहे, कोणत्या फाईलला न्यायचं आहे, कट करायचं आहे, काय असेल ते पाहून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि त्यासारखे ते करायचं आहे. त्यानंतर बघा पुन्हा कॉपीचाच क्वेश्चन आहे, हार्डवेअर फोल्डरमधून monitor.pptx फाईल कलरमधल्या अदरमध्ये कॉपी करा म्हणत आहे. तर कशातून म्हणत आहे, हार्डवेअर फोल्डरमधून म्हणत आहे. तर हार्डवेअर फोल्डरमध्ये जायचं आहे, .pptx फाईलला कॉपी करा म्हणत आहे. तर बघा इथे प्रेझेंटेशनची फाईल दिलेली आहे. सिलेक्शन करा, राईट क्लिक करायचं आहे आणि इथून तिला कॉपी करून घ्या. कुठे न्यायचं आहे, कलरमधल्या अदरमध्ये. तर एक स्टेप इथून बॅकमध्ये जा, कलरमध्ये जायचं आहे, त्यानंतर अदरमध्ये जा आणि ते कुठेही राईट क्लिक करून आपल्याला ती फाईल पेस्ट करायची आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन्स, हार्डवेअर फोल्डरमधून प्रिंटर .docx डॉक्युमेंट फाईल कॉपी करा म्हणते आणि कलरमधल्या अदरमध्ये पेस्ट करा म्हणत आहे. तर कशातून म्हणत आहे, हार्डवेअर फोल्डरमधून म्हणत आहे. तर हार्डवेअर फोल्डरमध्ये जायचं आहे, प्रिंटर फाईलला सिलेक्शन करा, राईट क्लिक करायचं आहे आणि तिला इथून कॉपी करून घ्या. कॉपी केल्यानंतर बघा आपल्याला कुठं पेस्ट करायचं आहे, कलरमधल्या अदरमध्ये. तर कलरमधल्या अदरमध्ये जाण्यासाठी बघा एक स्टेप इथून बॅकमध्ये जा, बॅकमध्ये गेल्यानंतर बघा इथे कलर फोल्डर आहे, त्याला ओपन करा आणि अदरला सुद्धा ओपन करायचं आहे आणि कुठेही राईट क्लिक करून आपल्याला ती फाईल पेस्ट करायची आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन्स, कलर फोल्डरमधून पिंक टेक्स्ट फाईल कॉपी करा आणि होम फोल्डरमध्ये पेस्ट करा म्हणत आहे. तर कशातून सांगत आहे, कलर फोल्डरमधून म्हणत आहे. तर कलर फोल्डरमध्ये जा, पिंक फाईल इथे दिलेली आहे, त्या फाईलला सिलेक्शन करा, राईट क्लिक करायचं आहे, इथून कॉपी करून घ्या आणि कॉपी करून आपल्याला कुठे न्यायचं आहे, होम फोल्डरमध्ये. तर एक स्टेप इथून बॅकमध्ये जायचं आहे, होम फोल्डरला ओपन करा, राईट क्लिक करायचं आहे आणि तिला इथून पेस्ट करायचं आहे अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतर बघा कलर फोल्डरमधून येलो BMP फाईल अदर फोल्डरमध्ये कॉपी करा म्हणत आहे. तर कशातून म्हणत आहे, कलर फोल्डरमधून म्हणत आहे. तर कलर फोल्डरमध्ये जायचं आहे, येलो फाईलला सिलेक्शन करा, सिलेक्शन केलं, राईट क्लिक करायचा, राईट क्लिक केल्यानंतर आपल्याला अदरमध्ये न्यायचं आहे. तर कॉपी करून न्यायचं आहे, तर कॉपी करा इथून. त्यानंतर एक स्टेप इथून बॅकमध्ये जा, कारण ते फोल्डर मागे आहे. तर एक स्टेप मागे जा, अदरमध्ये जायचं आहे आणि इथे कुठेही राईट क्लिक करून आपल्याला ती फाईल पेस्ट करायची आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट, कलरमधल्या अदर फोल्डरमधून ब्लँक फाईल होम फोल्डरमध्ये कॉपी करा म्हणत आहे. तर कशातून म्हणत आहे, कलरमधल्या अदर फोल्डरमधून म्हणत आहे. तर कलरमध्ये जा, अदरमध्ये जायचं आहे आणि त्यातनी बघा ब्लँक फाईलला सिलेक्शन करून घ्यायचं आहे,
राईट क्लिक करा आणि त्यातून तिला कॉपी करून घ्यायचं आहे। तर कॉपी झाली ती फाईल। कशातनी न्यायची आहे आपल्याला, होम फोल्डरमध्ये। तर एक स्टेप इथून बॅकमध्ये जा, पुन्हा बॅकमध्ये जायचं आहे। इथे होम फोल्डर दिलेला आहे, तर होम फोल्डरमध्ये जा आणि ते कुठेही राईट क्लिक करून आपल्याला ते फाईल पेस्ट करायची आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा। तर मित्रांनो, चॅनलवर जर तुम्ही नवीन असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा। त्यानंतर बघा, कलरमधल्या अदर फोल्डरमधून ब्लँक फाईल स्टुडंट आय डीने असलेल्या फोल्डरमध्ये कॉपी करा म्हणत आहे। तर कशातून म्हणत आहे, कलरमधल्या अदर फोल्डरमधून म्हणत आहे। तर कलरमधल्या अदरमध्ये जायचं आहे, कलरमध्ये जा, त्यानंतर अदरमध्ये जायचं आहे आणि या ब्लँक फाईलला आपल्याला कुठे न्यायचं आहे, स्टुडंट आय डीने असलेल्या फोल्डरमध्ये। तर बघा, हिला पहिले कॉपी करून घ्या। कॉपी झाली फाईल। आता स्टुडंट आय डी म्हणजे काय असते बघा, जे सुरुवातीचं फोल्डर असते त्या फोल्डरच्या खाली कुठेही आपल्याला ते फाईल पेस्ट करायची आहे। तर बघा, मी जसं इथून बॅक घेत आहो, पूर्ण बॅक घेतलेला आहे। जसं कलर फोल्डर हे सुरुवातीचं फोल्डर होतं, त्याच्या खाली कुठेही राईट क्लिक करा आणि तिथं जाऊन तिला पेस्ट करायचं आहे। अशा प्रकारे यालाच स्टुडंट आय डीचं फोल्डर म्हटले जाते आणि मग आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। पुढचा क्वेश्चन पहा, कलर फोल्डरमधून पिंक फाईल कॉपी करा आणि स्टुडंट आय डीने असलेल्या फोल्डरमध्ये पेस्ट करा म्हणत आहे। तर कशातून म्हणत आहे, कलर फोल्डरमधून म्हणत आहे। तर कलर फोल्डरमध्ये जा, पिंक फाईलला सिलेक्शन करा, राईट क्लिक करायचं आहे आणि इथून तिला कॉपी करून घ्या। कॉपी केल्यानंतर आपल्याला कुठे न्यायचं आहे, स्टुडंट आय डीने असलेल्या फोल्डरमध्ये। तर एक स्टेप इथून बॅकमध्ये जायचं आहे आणि याच्या खाली मेन फोल्डरच्या खाली, सुरुवातीच्या फोल्डरच्या खाली कुठेही राईट क्लिक करून आपल्याला ते फाईल पेस्ट करायची आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा। त्यालाच आपण स्टुडंट आय डीचं फोल्डर म्हटले जाते। नेक्स्ट, आता काय म्हटलेलं आहे बघा, स्टुडंट आय डीने असलेल्या फोल्डरमधून strategy.txt फाईल कॉपी करा म्हणते आणि ABC फोल्डरमध्ये ते पेस्ट करा म्हणत आहे। तर कशातून म्हणत आहे, स्टुडंट आय डीच्या फोल्डरमधून। तर बघा, सुरुवातीच्या फोल्डरच्या खाली इथं दिलेलं आहे, त्यालाच आपण स्टुडंट आय डीचं फोल्डर म्हटले जाते। याला सिलेक्शन करा, राईट क्लिक करायचं आहे आणि इथून त्याला कॉपी करून घ्यायचं आहे। कॉपी केल्यानंतर कुठे न्यायचं आहे, ABC फोल्डरमध्ये। तर ABC फोल्डरला डबल क्लिक करून ओपन करा आणि कुठेही राईट क्लिक करून त्या फाईलला पेस्ट करायचं आहे आणि मग आपलं उत्तर सबमिट करा। त्यानंतर बघा, सपोर्ट फोल्डरमधून साईज फाईल सपोर्टमधल्या होम सब फोल्डरमध्ये कॉपी करा म्हणत आहे। तर कशातून म्हणत आहे, सपोर्ट फोल्डरमधून म्हणत आहे। तर सपोर्ट फोल्डरमध्ये जायचं आहे, त्यानंतर साईज फाईल म्हणत आहे। तर साईज फाईलला सिलेक्शन करा, राईट क्लिक करून घ्यायचं आहे आणि तिला इथून कॉपी करून घ्यायचं आहे। तर कॉपी करून घ्या, कुठं न्यायचं आहे, सपोर्टमधल्या होममध्ये। तर ऑलरेडी आपण सपोर्टमध्येच आहोत, त्यामध्ये होममध्ये जा आणि ते कुठेही राईट क्लिक करून आपल्याला पेस्ट करायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा। पुढचा क्वेश्चन बघा, सपोर्टमधल्या काउंट टेक्स्ट फाईल कॉपी करून ती सपोर्टमधल्या होम फोल्डरमध्ये पेस्ट करा म्हणत आहे। तर सपोर्ट फोल्डरमधून म्हणत आहे, तर सपोर्ट फोल्डरमध्ये जायचं आहे, काउंट फाईलला सिलेक्शन करा, राईट क्लिक करायचं आहे आणि तिला इथून कॉपी करून घ्यायचं आहे। कॉपी झाली ती फाईल, कुठे न्यायचं आहे, सपोर्टमधल्या होम फोल्डरमध्ये। तर ऑलरेडी आपण सपोर्टमध्येच आहोत, त्यामध्ये होममध्ये जा, त्यानंतर इथे कुठेही राईट क्लिक करून आपल्याला त्या फाईलला पेस्ट करायचं आहे अशा प्रकारे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा। नेक्स्ट, सपोर्ट फोल्डरमधून सर्व ग्राफिक्स फाईल सपोर्टमधल्या होममधल्या इंडेक्समधल्या ग्राफिक्स फोल्डरमध्ये कॉपी करा म्हणत आहे। आता आपल्याला सर्व GIF नावाच्या फाईल आपल्याला कॉपी करायच्या आहे। तर सपोर्ट फोल्डरमध्ये जायचं आहे आणि ज्यातनी बघा .gif दोन फाईल इथं दिलेल्या आहेत। तर दोन्हीही फाईलला अशा प्रकारे सिलेक्शन करून घ्या। सिलेक्शन केलं, राईट क्लिक करा, राईट क्लिक केल्यानंतर इथून तिला कॉपी करून घ्यायचं आहे। कॉपी झाली ती फाईल आणि कुठं न्यायचं आहे, ग्राफिक्समध्ये। तर कशातून म्हणत आहे, होममध्ये जा, त्यानंतर इंडेक्समध्ये म्हणत आहे, त्यानंतर ग्राफिक्समध्ये जाऊन आपल्याला ती फाईल पेस्ट करायची आहे। तर अशा प्रकारे त्या जागी पेस्ट करा आणि मग आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। पुढचा क्वेश्चन पहा, सपोर्टमधल्या क्वेश्चन डॉक्युमेंट फाईल कॉपी करा आणि सपोर्टमधल्या होममधल्या इंडेक्समध्ये त्या फाईलची डुप्लिकेट फाईल तयार करा म्हणत आहे। तर आता डुप्लिकेटचे क्वेश्चन विचारलेले आहे आपल्याला। डुप्लिकेट म्हणजेच त्या फाईलची एक कॉपी असते, त्यालाच आपण डुप्लिकेटसुद्धा म्हटले जाते। तर कशातून म्हणत आहे, सपोर्ट फोल्डरमधून म्हणत आहे। तर सपोर्ट फोल्डरमध्ये जा, क्वेश्चन्स फाईलला सिलेक्शन करायचं आहे, राईट क्लिक करा आणि त्यातून तिला काय करायचं आहे, कॉपी करून घ्यायचं आहे।
डुप्लिकेटसाठी इथून कॉपीचा ऑप्शन वापरायचं आहे इथून, तर हिला इथून कॉपी करून घ्या. कॉपी झाली ती फाईल. त्यानंतर आपल्याला कुठे न्यायचं आहे, सपोर्टमधल्या होममधल्या इंडेक्समध्ये. तर होममध्ये जा, पहिले इंडेक्समध्ये जा आणि त्याच्यातनी कुठेही राईट क्लिक करून आपल्याला पेस्ट करायचं आहे त्या फाईलला आणि मग आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतर बघा सपोर्टमधल्या होममधल्या इंडेक्समधून इंट्रोडक्शन टेक्स्ट फाईल कॉपी करा आणि स्टुडंट आय डीने असलेल्या फोल्डरमध्ये पेस्ट करा म्हणत आहे. तर कशातून म्हणत आहे, सपोर्टमधल्या होममधल्या इंडेक्समधून म्हणत आहे. तर सपोर्टमध्ये जा, होममध्ये जायचं आहे, इंडेक्समध्ये जा आणि बघा याच्यातून जे फाईल दिलेलं इंट्रोडक्शन त्या फाईलला सिलेक्शन करा, राईट क्लिक करायचं आहे आणि तिला इथून कॉपी करून घ्या. कॉपी झाली ती फाईल आणि कुठं न्यायचं आहे, स्टुडंट आय डीने असलेल्या फोल्डरमध्ये. तर स्टुडंट आय डी म्हणजे जे सुरुवातीचा फोल्डर आहे त्या फोल्डरच्या खाली कुठेही पेस्ट करायचं आहे. तर बघा सुरुवातीचा फोल्डरच्या खाली ते कुठेही राईट क्लिक करून इथे पेस्ट करायचं आहे अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन्स, सपोर्ट फोल्डरमधील फीज फाईल कॉपी करा आणि स्टुडंट आय डीने असलेल्या फोल्डरमध्ये पेस्ट करा म्हणत आहे. तर कुठून म्हणत आहे, सपोर्ट फोल्डरमधील म्हणत आहे. तर सपोर्ट फोल्डरमध्ये जा, फीज एक्सेलची फाईल इथे दिलेली आहे त्या फाईलला सिलेक्शन करा, राईट क्लिक करायचं आहे आणि तिला इथून कॉपी करून घ्या. कॉपी झाली ती फाईल आणि कुठं न्यायचं आहे, स्टुडंट आय डीने असलेल्या फोल्डरमध्ये. तर सुरुवातीच्या फोल्डरच्या खाली आपल्याला कुठेही राईट क्लिक करून पेस्ट करायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. पुढचा क्वेश्चन्स पहा, सिटी फोल्डरमधून कलरमधल्या अदरमध्ये मुंबई पीपी टेक्स्ट फाईल मूव्ह करा म्हणत आहे. तर सिटी फोल्डरमधून म्हणत आहे. तर सिटी फोल्डरमध्ये जायचं आहे, मुंबई फाईलला सिलेक्शन करा, राईट क्लिक करायचं आहे आणि आता आपल्याला मूव्ह करायला सांगत आहे. मूव्ह म्हणजेच कट, म्हणजे एखादी फाईल कायमस्वरूपी जर घेऊन जायची जर असेल तर त्यासाठी बघा आपल्याला त्या फाईलला मूव्ह करायचं आहे म्हणजेच कट करायचं आहे. इथून कट करा. बघा या ठिकाणी ही फाईल आपण इथून कट केलेली आहे आणि कोणत्या ठिकाणी तिला कायमस्वरूपी घेऊन जायचं आहे, कलरमधल्या अदरमध्ये. तर एक स्टेप इथून बॅकमध्ये जा, कलरमध्ये जायचं आहे, त्यानंतर अदरमध्ये जा आणि ते कुठेही राईट क्लिक करून आपल्याला ती फाईल पेस्ट करायची आहे अशा प्रकारे. तर बघा त्या ठिकाणून या ठिकाणी ही फाईल कायमस्वरूपी इथं आलेली आहे आणि मग आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन्स, पॅलेस फोल्डरमधून ताज फोल्डरमध्ये युवराज जेपीजी फाईल मूव्ह करा म्हणत आहे. तर पॅलेस फोल्डरमधून म्हणत आहे. तर पॅलेस फोल्डरमध्ये जायचं आहे, युवराज फाईलला सिलेक्शन करा, राईट क्लिक करायचं आहे आणि इथून तिला मूव्ह करण्यासाठी कट हा ऑप्शन वापरायचा आहे आणि कुठं पेस्ट करायचे आहे, ताज फोल्डरमध्ये. तर एक स्टेप इथून बॅकमध्ये जा, ताज फोल्डरला डबल क्लिक करून ओपन करायचं आहे आणि कुठेही राईट क्लिक करून आपल्याला ती फाईल पेस्ट करायची आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतर पहा, याहू फोल्डरमधून मॅसेंजर फोल्डरमध्ये yahoo.jpg फाईल मूव्ह करा म्हणत आहे. तर कशातून म्हणत आहे, याहू फोल्डरमधून म्हणत आहे. तर याहू फोल्डरमध्ये जायचं आहे, याहू फाईलला सिलेक्शन करा, मूव्ह करण्यासाठी राईट क्लिक करायचं आहे आणि इथून कट हा ऑप्शन वापरायचा आहे किंवा Ctrl+X न सुद्धा आपण मूव्ह करू शकतो. तर हे Ctrl+X प्रेस करा किंवा राईट क्लिक करून इथून कट करून घ्यायचं आहे. त्या फाईलला कट करून घेतलं आणि कुठे न्यायचं आहे, मॅसेंजर फोल्डरमध्ये. तर एक स्टेप इथून बॅकमध्ये जा, मॅसेंजर फोल्डरला डबल क्लिक करून ओपन करायचं आहे, राईट क्लिक करा आणि ते कुठेही जाऊन तिला पेस्ट करायचं आहे आणि मग आपलं उत्तर सबमिट करा. पुढचा क्वेश्चन पहा, बास्केट फोल्डरमधून फ्लावर फोल्डरमध्ये रोजेस फाईल मूव्ह करा म्हणत आहे. तर कशातून म्हणत आहे, बास्केट फोल्डरमधून म्हणत आहे. तर बास्केट फोल्डरमध्ये जायचं आहे, त्यानंतर रोज फाईलला इथे सिलेक्शन करा, राईट क्लिक करायचं आहे आणि मूव्ह करण्यासाठी तिला इथून कट करून घ्यायचं आहे. कट केले त्या फाईलला कुठं न्यायचं आहे, फ्लावर फोल्डरमध्ये. तर एक स्टेप इथून बॅकमध्ये जा, फ्लावर फोल्डरला ओपन करायचं आहे आणि ते कुठेही राईट क्लिक करून आपल्याला ती फाईल पेस्ट करायची आहे अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट, बास्केट फोल्डरमधून फ्रूटमध्ये मून फाईल मूव्ह करा म्हणत आहे. तर बघा कशातून म्हणत आहे, बास्केट फोल्डरमधून म्हणत आहे. तर बास्केट फोल्डरमध्ये जायचं आहे, मून फाईलला सिलेक्शन करा, राईट क्लिक करायचं आहे आणि तिला इथून कट करून घ्या. कट केलं त्यानंतर कशातने न्यायचं आहे, फ्रूट फोल्डरमध्ये न्यायचं आहे. तर एक स्टेप इथून बॅकमध्ये जा, फ्रूट फोल्डरला डबल क्लिक करून ओपन करायचं आहे आणि ते कुठेही राईट क्लिक करून आपल्याला ती फाईल पेस्ट करायची आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतर बघा, हार्डवेअर फोल्डरमधून कीबोर्ड फाईल कलरमधल्या अदरमध्ये मूव्ह करा म्हणत आहे. तर कशातून म्हणत आहे, हार्डवेअर फोल्डरमधून म्हणत आहे. तर हार्डवेअर फोल्डरमध्ये जायचं आहे,
कीबोर्ड या फाईलला सिलेक्शन करा, राईट क्लिक करायचं आहे आणि तिला इथून मूव्ह करण्यासाठी कट हा ऑप्शन वापरायचा आहे. तर कट करून घ्या. इथून कुठे न्यायचं आहे कलरमधल्या अदरमध्ये, तर एक स्टेप इथून बॅकमध्ये जा, कलरमध्ये जायचं आहे, त्यानंतर अदरमध्ये जा आणि इथं कुठेही राईट क्लिक करून आपल्याला ती फाईल पेस्ट करायची आहे अशा प्रकारे. आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन्स. हार्डवेअर फोल्डरमधून माऊस फाईल कलरमधल्या अदरमध्ये मूव्ह करा म्हणत आहे. तर कशातून म्हणत आहे? हार्डवेअर फोल्डरमधून म्हणत आहे. तर हार्डवेअर फोल्डरमध्ये जायचं आहे. माऊस फाईलला इथून सिलेक्शन करून घ्या, राईट क्लिक करायचं आहे आणि तिला इथून कट करून घ्यायचं आहे. कट करून घेतलं आणि कुठं न्यायचं आहे कलरमधल्या अदरमध्ये. ते एक स्टेप इथून बॅकमध्ये जा, कलरमध्ये जायचं आहे, त्यानंतर इथून अदरमध्ये जा आणि कुठेही राईट क्लिक करून आपल्याला ती फाईल पेस्ट करायची आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन्स. हार्डवेअर फोल्डरमधून monitor.pptx फाईल कलरमध्ये अदरमध्ये मूव्ह करा म्हणत आहे. तर कशातून म्हणत आहे? हार्डवेअर फोल्डरमधून म्हणत आहे. तर हार्डवेअर फोल्डरमध्ये जायचं आहे. मॉनिटर फाईलला सिलेक्शन करा, सिलेक्शन करून घेतलं, राईट क्लिक करायचं आहे आणि तिला इथून कट करून घ्या मूव्ह करण्यासाठी. एक स्टेप इथून बॅकमध्ये जायचं आहे, कलरमध्ये जा, त्यानंतर अदरमध्ये जायचं आहे आणि कुठेही राईट क्लिक करून आपल्याला त्या फाईलला पेस्ट करायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला मूव्हचे क्वेश्चन सर्व सोडवायचे आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. पुढचा क्वेश्चन पहा. हा सुद्धा मूव्हचाच क्वेश्चन आहे. हार्डवेअर फोल्डरमधून प्रिंटर डॉक फाईल कलरमधल्या अदरमध्ये मूव्ह करा म्हणत आहे. तर हार्डवेअर फोल्डरमधून म्हणत आहे. तर हार्डवेअर फोल्डरमध्ये जा, प्रिंटर फाईलला सिलेक्शन करायचं आहे, राईट क्लिक करा आणि इथून तिला कट करून घ्यायचं आहे. कुठं न्यायचं आहे कलरमधल्या अदरमध्ये. तर एक स्टेप इथून बॅकमध्ये जा, कलरमध्ये जायचं आहे, त्यानंतर इथून अदरमध्ये जा आणि कुठेही राईट क्लिक करून आपल्याला त्या फाईलला पेस्ट करायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट. हार्डवेअर फोल्डरमधून कीबोर्ड फाईल हार्डवेअरमधल्या एरियामध्ये मूव्ह करा म्हणत आहे. तर कशातून म्हणत आहे? हार्डवेअर फोल्डरमधून म्हणत आहे. तर हार्डवेअर फोल्डरमध्ये जायचं आहे, त्यानंतर कीबोर्ड या फाईलला सिलेक्शन करा, राईट क्लिक करायचं आहे आणि तिला इथून कट करून घ्या. कट केलं त्या फाईलला कशात न्यायचं आहे? हार्डवेअरमधल्या एरियामध्ये. तर ऑलरेडी आपण हार्डवेअरमध्येच आहो, त्यामध्ये एरियामध्ये जा आणि कुठेही राईट क्लिक करून आपल्याला त्या फाईलला पेस्ट करायचं आहे अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतर बघा हार्डवेअर फोल्डरमधून माऊस फाईल हार्डवेअरमधल्या एरियामध्ये मूव्ह करा म्हणत आहे. तर त्यासाठी बघा हार्डवेअर फोल्डरमध्ये जायचं आहे, माऊस फाईलला सिलेक्शन करा, राईट क्लिक करायचं आहे आणि तिला इथून कट करून घ्यायचं आहे. कट करा तिला आणि कुठं न्यायचं आहे? हार्डवेअरमधल्या एरियामध्ये. तर हार्डवेअरमधल्या एरियामध्ये जाण्यासाठी बघा आपण हार्डवेअर फोल्डरमध्येच आहो, त्यामध्ये एरियामध्ये जायचं आहे आणि कुठेही राईट क्लिक करून त्याला पेस्ट करायचं आहे इथे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन्स. हार्डवेअर फोल्डरमधून monitor.pptx फाईल हार्डवेअरमधल्या एरियामध्ये मूव्ह करा म्हणत आहे. तर सेम क्वेश्चन्स आहे. हार्डवेअर फोल्डरमध्ये जा, त्यानंतर मॉनिटर फाईलला सिलेक्शन करा, राईट क्लिक करायचं आहे आणि त्याला इथून कट करून घ्यायचं आहे. कट केलं त्यानंतर आपल्याला कशात न्यायचं आहे? हार्डवेअरमधल्या एरियामध्ये. तर आपण ऑलरेडी हार्डवेअरमध्येच आहो, त्यामध्ये एरियामध्ये जा आणि कुठेही राईट क्लिक करून आपल्याला ते फाईलला पेस्ट करायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. पुढचा क्वेश्चन्स पहा. हार्डवेअर फोल्डरमधून प्रिंटर डॉक्युमेंट फाईल हार्डवेअरमधल्या एरियामध्ये मूव्ह करा म्हणत आहे. तर हार्डवेअर फोल्डरमधून म्हणत आहे. तर हार्डवेअर फोल्डरमध्ये जा, त्यानंतर प्रिंटर फाईलला सिलेक्शन करायचं आहे, सिलेक्शन करून घ्या, राईट क्लिक करा, राईट क्लिक केल्यानंतर इथून कट करून घ्यायचं आहे. कट करा. कट केल्यानंतर कुठे न्यायचं आहे? हार्डवेअरमधल्या एरियामध्ये. तर आपण ऑलरेडी हार्डवेअर फोल्डरमध्येच आहोत, त्यामध्ये एरियामध्ये जायचं आहे आणि कुठेही राईट क्लिक करून पेस्ट करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतरचे क्वेश्चन्स आहे बघा रिनेमचे, म्हणजेच आपल्याला कोणत्याही फाईलला नवीन नाव देण्यासाठी रिनेम करावं लागते. तर कशा प्रकारे रिनेम करत असते ते पहा. वेब फोल्डरमध्ये स्टोअर केलेली रोज.jpg फाईल सनफ्लॉवर या नावाने रिनेम करा म्हणत आहे. तर आपल्याला रिनेम करण्यासाठीचे क्वेश्चन्स इथं आलेले आहे. तर तुम्हाला फायनल एक्झाममध्ये रिनेमचे सुद्धा क्वेश्चन विचारले जातात. तर बघा मी आज जसं सांगत आहोत त्याच प्रकारे त्याला सोडवायचं आहे. तर कशातून म्हणत आहे? वेब फोल्डरमध्ये म्हणत आहे. तर वेब फोल्डरमध्ये जायचं आहे. त्यानंतर बघा इथं रोज फाईल दिलेली आहे, रोज.jpg फाईल दिलेली आहे, त्याला कोणतं नाव द्यायचं आहे? सनफ्लॉवर. तर बघा याला रिनेम करण्यासाठी एक तर राईट क्लिक करा, इथून रिनेम करायचं आहे, रिनेम केलं,
त्यानंतर बघा याच्यातनी सनफ्लावर नाव टाईप करायचं आहे. आपल्याला जसं नाव तिथं दिसत आहे तसंच प्रकारचं नाव आपल्याला त्यातनी टाईप करायचं आहे. सनफ्लावर मी नाव टाईप केलं. .jpg ऑलरेडी त्याला एक्सटेन्शन लागूनच आलेलं आहे, त्याच्यातनी काहीही बदल करायचं नाही. एक्सटेन्शन कोणत्याही प्रकारचं त्याला द्यायचं नाही. फक्त नाव चेंज करा, बाहेर क्लिक करा आणि मग आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. पुढचा क्वेश्चन्स, वेब फोल्डरमध्ये स्टोअर केलेली रोज जेपीजी फाईल पिंक रोज या नावाने रिनेम करा म्हणत आहे. तर रिनेमचाच क्वेश्चन आहे. वेब फोल्डरमध्ये जा, रोज फाईलला सिलेक्शन करायचं आहे, राईट क्लिक करा आणि त्यानंतर इथून तिला रिनेम करायचं आहे. रिनेम केलं त्यानंतर बघा आपल्याला कोणतं नाव द्यायचं आहे, पिंक रोज. तर याच्यातनी बघा आपल्याला पिंक रोज नाव टाईप करायचं आहे. जसं आहे तसंच नाव टाईप करा. अशा प्रकारे पिंक रोज हे नाव टाईप करा, बाहेर क्लिक करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. पुढचा क्वेश्चन्स, वेब फोल्डरमध्ये स्टोअर केलेली कॅल्क्युलेटर ही फाईल कॉम्प्युटर या नावाने रिनेम करा म्हणत आहे. तर आपल्याला कॅल्क्युलेटर नावाची फाईल कॉम्प्युटर या नावाने रिनेम करायची आहे. तर वेब फोल्डरमध्ये जायचं आहे. ज्या फाईलला रिनेम करायचं असेल त्या फाईलला सिलेक्शन करा, राईट बटन प्रेस करायचं आहे तिच्यावर आणि इथून रिनेमचा ऑप्शन्स घ्या. रिनेमचा ऑप्शन्स घेतल्यानंतर बघा कॅल्क्युलेटर नाव हे बॅक स्पेस बटनानं काढून टाका आणि त्याच्यामध्ये बघा आपल्याला कॉम्प्युटर हे नाव टाईप करायचं आहे. .txt आपल्याला एक्सटेन्शन टाईप करायचं नाही, फक्त नाव टाईप करा, बाहेर क्लिक करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. पुढचा क्वेश्चन पहा, वेब फोल्डरमध्ये स्टोअर केलेली टायगर जेपीजी फाईल ॲनिमल टायगर या नावाने रिनेम करा म्हणत आहे. तर कशातून म्हणत आहे, वेब फोल्डरमधून म्हणत आहे. तर वेब फोल्डरमध्ये जायचं आहे. टायगर फाईलला सिलेक्शन करा आणि त्याला कोणतं नाव द्यायचं आहे, ॲनिमल टायगर. तर राईट क्लिक करा आणि इथून रिनेमचा ऑप्शन्स घ्यायचा आहे आणि याला नाव द्यायचं आहे ॲनिमल टायगर. ॲनिमल द्या, अंडरस्कोर द्या आणि त्यानंतर याच्यातून टायगर नाव द्या टाईप करायचं आहे. .jpg ऑलरेडी त्याला लागूनच आलेलं आहे. त्यानंतर बाहेर क्लिक करा आणि मग आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. पुढचा क्वेश्चन्स, सपोर्टमधल्या होममधल्या इंडेक्समधल्या ग्राफिक्स फोल्डरमध्ये स्टोअर केलेली Image2 ही जेपीजी फाईल ग्राफिक 2 या नावाने रिनेम करा म्हणत आहे. तर बघा आपल्याला रिनेम करायचं सांगितलेलं आहे. तर सपोर्टमध्ये जा, होममध्ये जायचं आहे, इंडेक्समध्ये जा, ग्राफिक्समध्ये जायचं आहे आणि त्यातनी बघा Image2 ही फाईल इथं दिलेली आहे. तिला कोणतं नाव द्यायचं आहे, ग्राफिक्स 2. राईट क्लिक करा, रिनेमचा ऑप्शन्स घ्या आणि याच्यातनी आपल्याला ग्राफिक 2 हे नाव टाईप करायचं आहे. अशा प्रकारे ग्राफिक 2 नाव टाईप करा, त्याला बाहेर क्लिक करा कुठं पण आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स बघा, सपोर्टमधल्या होममधल्या इंडेक्समधल्या ग्राफिक्स फोल्डरमध्ये स्टोअर केलेली Image1 ही फाईल ग्राफिक 1 या नावाने रिनेम करा म्हणत आहे. तर कशातून म्हणत आहे, Image1 ही फाईल ग्राफिक 1 या नावाने रिनेम करायचं आहे. तर बघा ज्या फोल्डरमधून सांगितलं असेल त्या फोल्डरमध्ये जायचं आहे आपल्याला. तर सपोर्टमध्ये जा, होममध्ये जायचं आहे, इंडेक्समध्ये जा, त्यानंतर ग्राफिक्समध्ये जायचं आहे. या फाईलला सिलेक्शन करा, राईट क्लिक करायचं आहे आणि तिला इथून रिनेम ऑप्शन्स घ्या आणि त्यातनी आपल्याला ग्राफिक 2 नाव टाईप करायचं आहे. सॉरी, ग्राफिक 1 म्हणत आहे तर ग्राफिक 1 हे नाव टाईप करा. त्यानंतर बाहेर कुठे एक सिंगल क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट, इमेज फोल्डरमध्ये स्टोअर केलेली पिक4 ही फाईल पिक्चर4 या नावाने रिनेम करा म्हणत आहे. तर इमेज फोल्डरमधून म्हणत आहे. तर इमेज फोल्डरमध्ये जा, पिक4 या फाईलला सिलेक्शन करायचं आहे, राईट क्लिक करा आणि तिला इथून रिनेम करायचं आहे. रिनेम केलं त्यानंतर त्याला कोणतं नाव द्यायचं आहे, पिक्चर4. तर याच्यातनी आपल्याला पिक्चर4 हे नाव टाईप करा, त्यानंतर बाहेर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. पुढचा क्वेश्चन बघा, इमेज फोल्डरमध्ये स्टोअर केलेली पिक3 फाईल पिक्चर3 या नावाने रिनेम करा म्हणत आहे. तर बघा सेम रिनेमचाच क्वेश्चन आहे. तर इमेजमध्ये जायचं आहे, पिक फाईलला सिलेक्शन करा, राईट क्लिक करायचं आहे आणि तिला इथून रिनेम घ्या ऑप्शन्स आणि त्याच्यामध्ये बघा आपल्याला पिक्चर3 हे नाव टाईप करायचं आहे. पिक्चर3 नाव टाईप करा, त्यानंतर बाहेर कुठे एक सिंगल क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट, इमेज फोल्डरमध्ये स्टोअर केलेली पिक2 ही फाईल पिक्चर2 या नावाने रिनेम करा म्हणत आहे. तर इमेज फोल्डरमध्ये जा, पिक2 या फाईलला सिलेक्शन करायचं आहे, राईट क्लिक करा आणि इथून रिनेमचा ऑप्शन्स घ्यायचा आहे आणि त्याला पिक्चर2 या नावानं रिनेम करायचं आहे. अशा प्रकारे पिक्चर2 नाव टाईप करा, बाहेर कुठे एक सिंगल क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतर बघा इमेज फोल्डरमध्ये स्टोअर केलेली पिक1 ही फाईल
पिक्चर 1 या नावाने रिनेम करा म्हणत आहे, तर इमेज फोल्डरमधून म्हणत आहे, तर इमेज फोल्डरमध्ये जायचं आहे. पिक 1 या फाईलला राईट क्लिक करा. राईट क्लिक करून इथे रिनेमचा ऑप्शन घ्यायचा, रिनेम करा आणि तिला पिक्चर 1 हे नाव द्यायचं आहे. तर याच्यामध्ये बघा आपल्याला पिक्चर 1 नाव टाईप करायचं आहे. अशा प्रकारे पिक्चर 1 हे नाव टाईप करा. त्यानंतर बाहेर कुठे एक सिंगल क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट, सपोर्टमधल्या होममधल्या इंडेक्स पाथमध्ये असणाऱ्या कॉपीला ब्लेंड्स म्हणून रिनेम करा म्हणत आहे. तर बघा आपल्याला सपोर्टमधल्या होममधल्या इंडेक्समध्ये जायचं आहे. सपोर्टमध्ये जा, होममध्ये जा आणि त्यानंतर इंडेक्समध्ये जायचं आहे. कॉपी फाईलला सिलेक्शन करा, राईट क्लिक करायचं आहे आणि तिला इथून रिनेमचा ऑप्शन घ्यायचा आहे. तर बघा इथून रिनेम करायचं आहे आणि कोणतं नाव द्यायचं आहे, ब्लेंड्स. तर बघा याच्यातनी अशा प्रकारे ब्लेंड्स नाव टाईप करा. त्यानंतर बाहेर क्लिक करायचं आहे कुठं पण आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. पुढचा क्वेश्चन बघा, दिलेल्या फोल्डरमध्ये बर्ड वेव फाईल शोधा आणि ती फाईल डिलीट करा म्हणत आहे. तर बघा आपल्याला बर्ड वेव नावाची फाईल शोधायची आहे. तर बघा इथे एकच फोल्डर दिलेला आहे, तर त्याच्यामध्येच असणार आहे. तर सपोर्टमध्ये जा, बर्ड वेव फाईल इथं दिलेली आहे. तर बर्ड वेव फाईलला सिलेक्शन करून घ्यायचं आहे. सिलेक्शन केलं त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, त्या फाईलला डिलीट करायचं आहे. तर कोणत्याही फाईलला डिलीट करण्यासाठी त्या फाईलवर राईट क्लिक करा. राईट क्लिक केल्यानंतर इथे डिलीटचं ऑप्शन येते रिनेमच्या वरतच, तर इथून डिलीट करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. पुढचा क्वेश्चन, सपोर्टमधल्या होम फोल्डर उघडा आणि बिझनेस मीटिंग PPT एक फाईल डिलीट करा म्हणत आहे. तर कशातून म्हणतात, सपोर्टमध्ये जा, त्यानंतर होममध्ये जायचं आहे. बिझनेस मीटिंग फाईलला सिलेक्शन करा, राईट क्लिक करायचं आहे आणि तिला इथून डिलीट करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. पुढचा क्वेश्चन बघा, सपोर्टमधल्या होम फोल्डर उघडा म्हणते आणि बिझनेस मीटिंग झिप फाईल डिलीट करा म्हणत आहे. तर सपोर्टमध्ये जा, त्यानंतर होममध्ये जायचं आहे. बिझनेस मीटिंग फाईलला सिलेक्शन करा, राईट क्लिक करायचं आहे आणि तिला इथून काय करायचं आहे, डिलीट करायचं आहे. तिथून डिलीट करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. पुढचा क्वेश्चन, सपोर्ट फोल्डरमध्ये असलेले एन्व्हायरमेंट फोल्डर डिलीट करा म्हणत आहे. तर सपोर्ट फोल्डरमध्ये असलेले म्हणत आहे, तर सपोर्ट फोल्डरमध्ये जायचं आहे. एन्व्हायरमेंट नावाचं फोल्डरला सिलेक्शन करा, राईट क्लिक करायचं आहे आणि तिला इथून डिलीट करा. डिलीट केल्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. पुढचा क्वेश्चन, सपोर्टमधलं स्कूल फोल्डरमध्ये असलेली अटेंडन्स फाईल डिलीट करा म्हणत आहे. तर बघा कशातून म्हणत आहे, सपोर्टमध्ये म्हणत आहे. तर सपोर्टमध्ये जायचं आहे, स्कूल फाईलमध्ये जायचं आहे आणि याच्यातनी बघा अटेंडन्स नावाची एक फाईल दिलेली आहे, तिला आपल्याला काय करायचं आहे, डिलीट करायचं आहे. तर राईट क्लिक करा आणि त्या डिलीटचा ऑप्शन आहे, डिलीट करायचा आहे इथून आणि मग आपलं उत्तर सबमिट करा. तर सर्व डिलीटचे क्वेश्चन्स अशाच प्रकारे आपल्याला सोडवायचे आहे. हा सुद्धा डिलीटचाच क्वेश्चन्स आहे. सपोर्टमधल्या स्कूल फोल्डरमध्ये असलेले बुक फाईल डिलीट करा म्हणत आहे. तर सपोर्टमध्ये जायचं आहे, स्कूलमध्ये जा आणि त्यानंतर बघा त्यामध्ये गेल्यानंतर बघा आपल्याला त्या फाईलला सिलेक्शन करायचं आहे, राईट क्लिक करा आणि राईट क्लिक करून आपल्याला त्या फाईलला इथे डिलीट करायचं आहे अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. पुढचा क्वेश्चन बघा, सपोर्टमधल्या होम फोल्डरमध्ये असलेले रिझल्ट फोल्डर डिलीट करा म्हणत आहे. तर कशातून म्हणत आहे, सपोर्ट फोल्डरमधून म्हणत आहे. तर सपोर्ट फोल्डरमध्ये जायचं आहे, होम फोल्डरमध्ये जा, त्यानंतर रिझल्ट फोल्डरला डिलीट करायचं आहे. तर सिलेक्शन करून राईट क्लिक करा आणि इथून तिला डिलीट करायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. पुढचा क्वेश्चन पहा, सपोर्टमधला होम फोल्डर उघडा आणि माय अल्बम PPTX फाईल डिलीट करा म्हणत आहे. तर कशातून म्हणतात, सपोर्टमध्ये म्हणत आहे. सपोर्टमध्ये जायचं आहे, त्यानंतर होममध्ये जा आणि माय अल्बम या फाईलला सिलेक्शन करायचं आहे, राईट क्लिक करा. राईट क्लिक करून तिला डिलीट करण्यासाठी तर डिलीटचा ऑप्शन दिलेला आहे, तर इथून डिलीट करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. स्टेशनरी फोल्डरमध्ये असलेले पेन फोल्डर डिलीट करा म्हणत आहे. तर बघा आपल्याला स्टेशनरी फोल्डरमध्ये जे काही फोल्डर आहे पेन फोल्डर ते आपल्याला डिलीट करायचं आहे. तर डिलीट करण्यासाठी त्या फोल्डरमध्ये जायचं आहे, फोल्डरला सिलेक्शन करा, राईट क्लिक करा. राईट क्लिक केल्यानंतर इथेही डिलीटचा ऑप्शन्स आहे, डिलीट करायचं आहे आणि त्यानंतर सबमिट करा. सिटी फोल्डरमध्ये असलेले ट्रॅव्हल फोल्डर डिलीट करा म्हणत आहे. तर सिटी फोल्डरमध्ये असलेले म्हणत आहे, तर सिटी फोल्डरमध्ये जायचं आहे, ट्रॅव्हल फोल्डरला सिलेक्शन करा, राईट क्लिक करायचं आहे आणि इथून त्याला डिलीट करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे.
सिटी फोल्डरमध्ये असलेले पॅलेस फोल्डर पुन्हा आपल्याला डिलीट करा म्हणत आहे. तर सेमच कोचेस आहे डिलीटचे. तर सिटी फोल्डरमध्ये जा, पॅलेस फोल्डरला सिलेक्शन करा, राईट क्लिक करायचं आहे आणि इथून त्याला डिलीट करा आणि मग आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. पुढचा क्वेश्चन पहा. सिटी फोल्डरमध्ये असलेले रिजन फोल्डर डिलीट करा म्हणत आहे. तर सिटी फोल्डरमध्ये असलेले रिजन फोल्डर डिलीट करण्यासाठी सिटी फोल्डरमध्ये जायचं आहे, रिजन फोल्डरला सिलेक्शन करा, राईट क्लिक करायचं आहे आणि इथून त्याला डिलीट करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. पुढचा क्वेश्चन पहा. सपोर्टमधल्या होम फोल्डर उघडा म्हणते आणि टेम्पलेट फाईल डिलीट करा म्हणत आहे. तर सपोर्टमधलं होम फोल्डर म्हणत आहे. तर सपोर्टमध्ये जा, त्यानंतर होममध्ये जायचं आहे आणि त्यानंतर बघा टेम्पलेट फाईल इथं दिलेली आहे प्रेझेंटेशनची. त्या फाईल आपल्याला डिलीट करायचं आहे. तर राईट क्लिक करा आणि इथून डिलीटच्या बटनावर जाऊन डिलीट करायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. पुढचा क्वेश्चन बघा. सपोर्टमधलं साऊंड फोल्डरमधील प्रोजेक्ट PNG फाईलचे ॲट्रिब्यूट बदलून रीड ओनली करा म्हणत आहे. तर कशातून म्हणत आहे? सपोर्टमधल्या साऊंड फोल्डरमधील म्हणत आहे. तर सपोर्टमध्ये जा, साऊंडमध्ये जायचं आहे, प्रोजेक्ट फाईलला सिलेक्शन करा, राईट क्लिक करायचं आहे आणि ते प्रॉपर्टीजवर जायचं आहे. प्रॉपर्टीजवर जा आणि ॲट्रिब्यूट कोणतं करायचं आहे? रीड ओनली. तर ॲट्रिब्यूटवर क्लिक करा, रीड ओनली ॲट्रिब्यूट घ्या, त्यानंतर अप्लाय करायचं आहे, ओके करा आणि मग आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. पुढचा क्वेश्चन पहा. सपोर्ट फोल्डरमधील ट्री फाईलचे ॲट्रिब्यूट बदलून रीड ओनली करा म्हणत आहे. तर कशातून म्हणत आहे? सपोर्ट फोल्डरमधील म्हणत आहे. तर सपोर्ट फोल्डरमध्ये जायचं आहे, ट्री फाईलला सिलेक्शन करा, राईट क्लिक करायचं आहे आणि ते जाऊन आपल्याला प्रॉपर्टीजवर जायचं आहे आणि प्रॉपर्टीजवर गेल्यानंतर ॲट्रिब्यूट कोणतं करायचं आहे? रीड ओनली. तर इथून रीड ओनली घ्या, त्यानंतर अप्लाय करायचं आहे, त्यानंतर ओके करा आणि मग आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सपोर्टमधल्या साऊंड फोल्डरमधील बर्ड वेव फाईलचे ॲट्रिब्यूट बदलून रीड ओनली करा म्हणत आहे. तर ॲट्रिब्यूट त्यावेळेस लावले जाते ज्यावेळेस एखाद्या फाईलला प्रोटेक्शन वगैरे लावायचं असते त्यावेळेस. तर बघा याच्यातनी दोन प्रोटेक्शन दिलेले आहे. एक रीड ओनली आहे. रीड ओनली जर लावलं तर समोरचा बघू शकते परंतु त्याला डिलीट करू शकत नाही आणि हाईड जर केलं तर ती फाईल ॲटोमॅटिक पूर्ण हाईड होऊन जाते, म्हणजे ते तुम्हाला दिसणार नाही. तर त्यासाठी हे दोन्ही ॲट्रिब्यूट वापरायचे आहे. तर कशातून म्हणत आहे? सपोर्टमधल्या साऊंड फोल्डरमधील म्हणत आहे. तर सपोर्टमध्ये जायचं आहे, साऊंडमध्ये जा, साऊंडमध्ये गेल्यानंतर बर्ड वेव फाईलला सिलेक्शन करा, राईट क्लिक करायचं आहे आणि याच्यातून प्रॉपर्टीजमध्ये जा आणि प्रॉपर्टीजमध्ये गेल्यानंतर आपल्याला ॲट्रिब्यूट कोणतं करायचं आहे? रीड ओनली. तर ॲट्रिब्यूटमध्ये जाऊन रीड ओनली घ्या, त्यानंतर अप्लाय करायचं आहे, त्यानंतर ओके करा आणि मग आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. पुढचा क्वेश्चन पहा. सपोर्टमधल्या होममधल्या सेल्स फाईलचे ॲट्रिब्यूट बदला आणि रीड ओनली करा म्हणत आहे. तर कशातून म्हणत आहे? सपोर्टमधल्या होम फोल्डरमधून. तर सपोर्टमध्ये जा, त्यानंतर होममध्ये जायचं आहे, सेल्स फाईलला सिलेक्शन करा, राईट क्लिक करायचं आहे आणि याच्यातून आपल्याला ॲट्रिब्यूट घेण्यासाठी प्रॉपर्टीजमध्ये जायचं आहे. प्रॉपर्टीजमध्ये जा आणि कोणते करायचं आहे प्रॉपर्टीज आपल्याला ॲट्रिब्यूट? रीड ओनली सांगितलेलं आहे. तर रीड ओनली घ्या इथून, त्यानंतर अप्लाय करा, ओके करायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. पुढचा क्वेश्चन पहा. सपोर्टमधल्या होममधल्या इंडेक्समधल्या इंट्रोडक्शन फाईलचे ॲट्रिब्यूट बदला आणि रीड ओनली करा म्हणत आहे. तर कशातून म्हणत आहे? सपोर्ट टू होम, होमला ओपन करा, त्यानंतर इंडेक्सला सुद्धा ओपन करायचं आहे आणि याच्यातली बघा इंट्रोडक्शन या फाईलचं आपल्याला ॲट्रिब्यूट चेंज करायचं आहे. तर फाईलला सिलेक्शन करा, राईट क्लिक करायचं आहे, प्रॉपर्टीजमध्ये जा आणि याच्यातनी दोन प्रकारचे आपल्याला ॲट्रिब्यूट दिलेले आहे. तर आपल्याला कोणतं घ्यायचं? रीड ओनली. तर रीड ओनली सांगितलेलं आहे, रीड ओनलीवर राईट क्लिक करा, त्यानंतर अप्लाय करायचं आहे, त्यानंतर ओके करा आणि मग आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. पुढचा क्वेश्चन. सपोर्ट फोल्डरमधील क्वेश्चन फाईलचे ॲट्रिब्यूट बदलून रीड ओनली करा म्हणत आहे. तर सपोर्ट फोल्डरमधील म्हणत आहे. तर सपोर्ट फोल्डरमध्ये जा, क्वेश्चन्स फाईलला सिलेक्शन करा, राईट क्लिक करायचं आहे आणि ते प्रॉपर्टीजमध्ये जा. प्रॉपर्टीजमध्ये गेल्यानंतर ॲट्रिब्यूट कोणतं करायचं आहे? रीड ओनली. तर ॲट्रिब्यूटमध्ये जाऊन आपल्याला इथून रीड ओनली घ्या, त्यानंतर अप्लाय करायचं आहे, ओके करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. पुढचा क्वेश्चन. फीज फाईल या फाईलचे ॲट्रिब्यूट बदलून रीड ओनली करा म्हणत आहे. तर फीज फाईलचे ॲट्रिब्यूट चेंज करायचं आहे. तर फीज फाईलला सिलेक्शन करा, राईट क्लिक करायचं आहे, प्रॉपर्टीजमध्ये जा, ॲट्रिब्यूटमध्ये जाऊन आपल्याला कोणते ॲट्रिब्यूट घ्यायचं आहे? रीड ओनली. तर इथून रीड ओनली ॲट्रिब्यूट घ्यायचं आहे, त्यानंतर अप्लाय करायचं आहे, त्यानंतर ओके करा आणि मग आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा.
सपोर्ट फोल्डरमधील टायगर फाईलचं ॲट्रिब्यूट बदलून हिडन करा म्हणत आहे. तर सपोर्ट फोल्डरमधील म्हणत आहे, तर सपोर्ट फोल्डरमध्ये जा, टायगर फाईलला सिलेक्शन करायचं आहे, राईट क्लिक करा आणि राईट क्लिक करून बघा आपल्याला प्रॉपर्टीजमध्ये जायचं आहे. प्रॉपर्टीजमध्ये जा आणि कोणती प्रॉपर्टी करायची आहे, हिडन, तर इथून हिडन घ्या. त्यानंतर अप्लाय करा, त्यानंतर ओके करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट सपोर्ट फोल्डरमधील वॉटर वेव्ह फाईलचे ॲट्रिब्यूट बदलून हिडन करा म्हणत आहे. तर कशातून म्हणत आहे, सपोर्ट फोल्डरमधील म्हणत आहे. तर सपोर्ट फोल्डरमध्ये जा, वॉटर फाईलला सिलेक्शन करा, राईट क्लिक करायचं आहे, राईट क्लिक करा. त्यानंतर प्रॉपर्टीजमध्ये जायचं आहे आणि त्याला हिडन करायचं आहे. इथून हिडन करा, त्यानंतर अप्लाय करायचं आहे, मग ओके करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट सपोर्ट फोल्डरमधील क्वेश्चन फाईलचे ॲट्रिब्यूट बदलून हिडन करा म्हणत आहे. तर सपोर्ट फोल्डरमधील म्हणत आहे, तर सपोर्ट फोल्डरमध्ये जायचं आहे, क्वेश्चन फाईलला सिलेक्शन करा, राईट क्लिक करायचं आहे, प्रॉपर्टीजमध्ये जा आणि प्रॉपर्टीजमध्ये गेल्यानंतर ॲट्रिब्यूट आपल्याला कोणतं करायचं आहे, हिडन. तर ॲट्रिब्यूटमध्ये जाऊन आपल्याला इथून हिडन करा अशा प्रकारे. त्यानंतर अप्लाय करायचं आहे, मग ओके करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतर बघा तुम्ही कशा प्रकारे कॅल्क्युलेटरचा मोड बदलून सायंटिफिक मोडमध्ये करायला म्हणत आहे. तर बघा तुमच्या कॉम्प्युटरमध्ये जे कॅल्क्युलेटर आहे त्यामध्ये बघा या व्ह्यूवर जर क्लिक जर केलं तर याच्यातनी काही मोड दिलेले आहे, जसं स्टँडर्ड आहे, सायंटिफिक आहे, प्रोग्रामर आहे आणि स्टॅटिस्टिक आहे. तर प्रत्येक मोड वेगवेगळा आहे. तर आपल्याला कोणता मोड घ्या म्हणते, सायंटिफिक. तर व्ह्यूमध्ये जा आणि याच्यातून सायंटिफिक मोड घ्यायचा आहे. तर बघा सायंटिफिक कॅल्क्युलेटर इथं आलेला आहे आणि त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट सेंड टू ऑप्शनचा वापर करून सपोर्टमधल्या पिक्चर गॅलरी फोल्डरमध्ये स्टोअर असलेल्या सर्व इमेज फाईल पिक्चर या नावाने त्याच फोल्डरमध्ये कॉम्प्रेस करा म्हणते आणि फोल्डरला रिफ्रेश करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा म्हणत आहे. तर कशातून म्हणत आहे, सपोर्टमधल्या पिक्चर गॅलरी फोल्डरमधून म्हणत आहे. तर बघा आपल्याला सपोर्टमध्ये जा, पिक्चर गॅलरीमध्ये जायचं आहे. त्यानंतर सर्व फाईलला अशा प्रकारे सिलेक्शन करून घ्या, राईट क्लिक करा कोणत्याही फाईलवर आणि त्यानंतर इथे सेंड टू ऑप्शन्स इथे येईल, त्याच्यावर क्लिक करून बघा आपल्याला काय करायचं आहे, कॉम्प्रेस करायचं आहे त्या फाईलला. कॉम्प्रेस झाली ती फाईल आणि त्याला कोणतं नाव द्यायचं आहे, पिक्चर नाव द्यायचं आहे. तर याला पिक्चर्स नाव टाईप करा अशा प्रकारे. त्यानंतर बाहेर कुठे एक सिंगल क्लिक करायचं आहे आणि राईट क्लिक करून आपल्याला 1-2 वेळेस रिफ्रेश करायचं आहे, कारण रिफ्रेश करा म्हणत आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा म्हणत आहे. तर अशा प्रकारे याला सोडवायचं आहे. पुढचा क्वेश्चन्स, दिलेल्या फोल्डरमध्ये माय अल्बम रार फाईल शोधा म्हणत आहे. तर दिलेल्या फोल्डरमध्ये बघा इथं सुरुवातीला ते फाईल दिलेली आहे, त्या फाईलला सिलेक्शन करा. सेंड टू ऑप्शनचा वापर करून ही फाईल डॉक्युमेंट फोल्डरमध्ये पाठवा म्हणत आहे. तर राईट क्लिक करा, सेंड टू ऑप्शन्स घ्या आणि कशातनी पाठवायचं आहे, डॉक्युमेंट फोल्डरमध्ये. तर डॉक्युमेंटवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपण पाठवलेल्या फाईल आणि त्यानंतर सबमिट करा. त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा, सपोर्ट फोल्डरमध्ये MKCL या नावाने एक नवीन फोल्डर तयार करा म्हणत आहे. तर सपोर्ट फोल्डरमध्ये आपल्याला नवीन फोल्डर बनवायचा आहे. तर सपोर्टमध्ये जा, त्यानंतर राईट क्लिक करायचं, या खाली जागेवर राईट क्लिक करा, न्यूमध्ये जायचं आहे आणि याच्यातून आपल्याला काय बनवायचं आहे, फोल्डर. तर याच्यातून फोल्डरवर क्लिक करा आणि त्याला कोणतं नाव द्यायचं आहे, MKCL कॅपिटलमध्ये आहे तर MKCL हे नाव द्या. त्यानंतर बाहेर एक पुढे एक सिंगल क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे एक नवीन फोल्डर आपण बनवू शकतो किंवा तयार करू शकतो आणि त्याला कोणत्याही प्रकारचं नवीन नावसुद्धा त्याला देऊ शकतो आपण. आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. पुढचा क्वेश्चन्स, दिलेल्या फोल्डरमध्ये सर्च इंजिन टेक्स्ट फाईल शोधा म्हणते. ती फाईल ओपन करा, त्या फाईलमधील सर्व शब्द डिलीट करा, फाईलला सेव्ह करा आणि फाईलला बंद करा म्हणत आहे. तर जेवढे स्टेप्स सांगितलेले आहेत तेवढे स्टेप्स आपल्याला फॉलो करायचे आहे. तर कशातून म्हणत आहे, दिलेल्या फोल्डरमधून. तर या फोल्डरला ओपन करा, सर्च इंजिन फाईल इथे दिलेली आहे, त्याला ओपन करण्यासाठी डबल क्लिक करा. ओपन झालेली आहे फाईल, त्या फाईलमध्ये सर्व शब्द डिलीट करा म्हणत आहे. तर सर्व शब्द आपल्याला डिलीट करण्यासाठी कुठे एक सिंगल क्लिक करा, Ctrl+Aचं बटन प्रेस करायचं आहे आणि त्यानंतर डिलीटवर क्लिक करा. संपूर्ण आपल्या डिलीट झालेलं आहे. त्यानंतर फाईलला सेव्ह करण्यासाठी फाईलमध्ये जाऊन इथून सेव्ह करा आणि नंतर त्याला बंद करण्यासाठी इथून त्याला क्लोज करायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. पुढचा क्वेश्चन्स, दिलेल्या फोल्डरमध्ये सिस्टीम सॉफ्टवेअर टेक्स्ट फाईल शोधा म्हणते.
ती ओपन करा आणि त्या फाईलमध्ये सर्व शब्द डिलीट करा आणि फाईलला सेव्ह करून फाईलला बंद करा म्हणत आहे। तर बघा सपोर्टमध्ये जायचं आहे, इथं सिस्टीम सॉफ्टवेअर फाईल आपल्याला इथं शो होत आहे, त्याला डबल क्लिक करून ओपन करा। त्यामधील सर्व शब्द डिलीट करायचे आहे, तर कुठे एक सिंगल क्लिक करा, Ctrl+A ऑल सिलेक्शन करायचं आहे आणि डिलीटच्या बटनावर जाऊन डिलीट करा। त्यानंतर फाईलला सेव्ह करायचं आहे, तर फाईलमध्ये जाऊन सेव्ह करा त्याला। त्यानंतर फाईलला बंद करण्यासाठी इथून क्लोज करायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा। त्यानंतर बघा सपोर्टमधलं होम फोल्डरमधील सॉफ्टवेअर फाईल ओपन करा म्हणत आहे, तर सपोर्टमध्ये जा, होममध्ये जायचं आहे आणि सॉफ्टवेअर फाईलला ओपन करा डबल क्लिक करून। त्यानंतर काय म्हटलेलं आहे बघा, पहिल्या ओळीत टाईप्स ऑफ सॉफ्टवेअर टाईप करा म्हणत आहे, तर पहिल्या ओळीत आपल्याला हे नाव टाईप करायचं आहे। तर टाईप्स ऑफ सॉफ्टवेअर नाव टाईप करा, त्यामध्ये कॅपिटलमध्ये आहे, काही जे कॅपिटल आहे मध्ये कॅपिटलमध्ये आहे ते कॅपिटल घ्या आणि जे स्मॉलमध्ये आहे ते स्मॉलमध्येच घ्यायचं आहे। बघा टाईप्स ऑफ सॉफ्टवेअर्स मी टाईप केलेला आहे। त्यानंतर त्या फाईलला सेव्ह करा म्हणत आहे, तर फाईलला सेव्ह करण्यासाठी फाईलमध्ये जाऊन त्याला सेव्ह करा इथून आणि त्याला बंद करण्यासाठी इथून क्लोज करायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा। पुढचा क्वेश्चन्स, सपोर्ट फोल्डरमधील CPU फाईल ओपन करा म्हणत आहे, तर सपोर्ट फोल्डरमधील CPU फाईलला ओपन करायचं आहे, तर सपोर्ट फोल्डरमध्ये जा, CPU फाईलला डबल क्लिक करून ओपन करा। ओपन केलं, पहिल्या ओळीत आपल्याला सेंट्रल प्रोसेसिंग युनिट टाईप करायचं आहे, तर पहिल्या ओळीत बघा आपल्याला हे नाव टाईप करायचं आहे, तर मी इथून कॉपी पेस्ट केलं तरी चालते किंवा टाईप केलं तरी चालते। तर मी इथून कॉपी करतो आणि त्यानंतर याच्यात पेस्ट करायचं आहे, जेवढं नाव आहे तेवढंच ठेवा। त्यानंतर फाईलला सेव्ह करून बंद करा म्हणत आहे, तर फाईलमध्ये जाऊन त्याला सेव्ह करा आणि फाईलला बंद करण्यासाठी इथून क्लोज करायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। नेक्स्ट, सपोर्ट फोल्डरमधील फ्लॅग फाईल उघडा म्हणते, त्या फाईलमधील सर्व टेक्स्ट डिलीट करा आणि फाईलला सेव्ह करा आणि फाईलला बंद करा म्हणत आहे, तर सपोर्ट फोल्डरमधील म्हणत आहे, तर सपोर्ट फोल्डरमध्ये जा, फ्लॅग फाईलला सिलेक्शन करा, फ्लॅग फाईलला सिलेक्शन करून त्याला ओपन करा म्हणत आहे, तर ओपन करा त्याला। त्या फाईलमधील सर्व टेक्स्ट डिलीट करा म्हणत आहे, तर सर्व शब्द आपल्याला डिलीट करण्यासाठी कुठे एक सिंगल क्लिक करा, Ctrl+A ऑल सिलेक्ट करायचं आहे आणि डिलीटच्या बटनावर जाऊन डिलीट करा कीबोर्डच्या मदतीने। डिलीट केलं, त्यानंतर फाईलला सेव्ह करून बंद करा म्हणत आहे, तर फाईलमध्ये जा, सेव्ह करा आणि बंद करण्यासाठी इथून क्लोज करायचं आहे आणि त्यानंतर सबमिट करा। पुढचा क्वेश्चन पहा, सपोर्ट फोल्डरमधील न्यूज फाईल ओपन करा म्हणते आणि पहिल्या ओळीत वर्ड न्यूज टाईप करा आणि फाईलला सेव्ह करून फाईलला बंद करा म्हणत आहे, तर कशातून म्हणत आहे, सपोर्ट फोल्डरमधील म्हणत आहे, तर सपोर्ट फोल्डरमध्ये जा, न्यूज फाईलला सिलेक्शन करायचं आहे आणि याला इथून ओपन करा। ओपन झाली फाईल, पहिल्या ओळीत आपल्याला वर्ड न्यूज नाव टाईप करायचं आहे, तर बघा याच्यातने आपण वर्ड न्यूज फाईल टाईप करू, टाईप केलं, त्यानंतर फाईलला सेव्ह करण्यासाठी फाईलमध्ये जाऊन इथून सेव्ह करायचं आहे आणि त्याला इथून क्लोज करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। पुढचा क्वेश्चन बघा, सपोर्ट फोल्डरमधील विंडोज विस्टा फाईल ओपन करा म्हणते, तर सपोर्टमध्ये जा, विंडोज विस्टा फाईलला डबल क्लिक करून ओपन करा। त्या फाईलमध्ये सर्व शब्द डिलीट करायचे आहे, तर कुठे एक सिंगल क्लिक करा, Ctrl+A ऑल करून त्याला इथून डिलीट करायचं आहे कीबोर्डच्या मदतीने। त्यानंतर फाईलला सेव्ह करून बंद करा म्हणत आहे, तर फाईलमध्ये जा, सेव्ह करायचं आहे आणि इथून क्लोज करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। नेक्स्ट, सपोर्ट फोल्डरमधील नेटवर्क फाईल ओपन करा म्हणत आहे, तर सपोर्ट फोल्डरमध्ये जा, नेटवर्क फाईलला डबल क्लिक करून ओपन करा, त्यामध्ये सर्व टेक्स्ट डिलीट करायचे आहेत, तर सर्व शब्द डिलीट करण्यासाठी कुठे एक सिंगल क्लिक करा आणि बॅकच्याही बटनाने तुम्ही डिलीट केलं तरी चालते, बॅक स्पेसच्याही बटनानं किंवा सिलेक्शन करून Ctrl+ ऑल करून आपल्याला डिलीट केलं तरी चालेल। त्यानंतर फाईलमध्ये जाऊन सेव्ह करा, त्यानंतर याला क्लोज करायचं आहे आणि मग आपलं उत्तर सबमिट करा। त्यानंतर आहे बघा, सपोर्ट फोल्डरमधील सेल्स फाईल ओपन करा म्हणत आहे, तर सपोर्ट फोल्डरमध्ये जा, सेल्स फाईलला डबल क्लिक करून ओपन करा। ओपन झाली फाईल, त्यामध्ये बघा आपल्याला हे नाव टाईप करायचं आहे, त्यामध्ये सेल्स स्ट्रॅटर्जी 5 इयर प्लॅन, तर हे नाव कॉपी करा आणि त्याच्यामध्ये आपल्याला ओपन करून पेस्ट करायचं आहे। एक्स्ट्रा स्पेस आलेला आहे तिथे, तर जेवढं नाव आहे तेवढंच घ्या। त्यानंतर फाईलला सेव्ह करायचं आहे, तर फाईलमध्ये जाऊन याला सेव्ह करा इथून, त्यानंतर फाईलला बंद करण्यासाठी इथून क्लोज करायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। आणि बघा विंडोज 10चा शेवटचा क्वेश्चन आहे, सपोर्ट फोल्डरमध्ये भारत टेक्स्ट या नावाने एक नवीन टेक्स्ट डॉक्युमेंट फाईल तयार करायची आहे, तर सपोर्टमध्ये जा,
राईट क्लिक करायचं आहे, इथे काहीच नाही आहे, राईट क्लिक करा, न्यूवर जायचं आहे आणि इथून टेक्स्ट डॉक्युमेंट घ्या आणि त्याला कोणतं नाव द्यायचं आहे, भारत टेक्स्ट. तर याच्यातनी बघा भारत नाव टाईप करा, .txt त्याला एक्सटेन्शन ऑलरेडी लागून आलेलं आहे. त्यानंतर बाहेर क्लिक करा कुठं पण आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. तर अशाच प्रकारे आपलं विंडोज 10चे संपूर्ण क्वेश्चन झालेले आहे MSCIT कोर्समधील. चॅनलवर जर तुम्ही नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचं आहे. आणि याच्यामधील सर्व चॅप्टर मी या चॅनलवर अपलोड केलेलं आहे, ते सुद्धा तुम्ही पूर्ण पाहून घ्या. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच.